फायनल आटोपायची आहे. ब्रह्ममुहूर्त म्हणजे 3:30 ते 5 या दरम्यान. आणि बाळू आपण या. फॅन्टॅस्टिक क्रिकेटर बालू, यू आर द ग्रेट क्रिकेटर फ्रॉम जांभूलवाडी. आणि बालू ठरलेत लागोपाठचे दुसरे सामनावीर जांभूलवाडी संघाकडून. त्यांचा आम्ही इथे हरड साहेबांच्या शुभ हस्ते सन्मान करतोय. आपण पाहता हरड साहेब यांच्या शुभ हस्ते ट्रॉफी घेतोय बाळू. त्यांच्या सुंदर बॅटिंगसाठी 25 धावा ठोकल्या बाळू यांनी. तर अक्षय जागविले साहेबांच्या शुभ हस्ते आपण लगेचच हरड साहेबांचा इथं सन्मान करू इच्छितो. आणि तो सन्मान होत आहे आपल्या या मंचकावर. आलेले सर्व पाहुणे प्रत्येकाला देवाची आपण शोभा देतोय. देवाप्रमाणे लेखतो आणि ते लेखलंच पाहिजे, जाणलं पाहिजे. अतिथी देवो भव ही भारतीय परंपरा आपण जोपासतोय या आपल्या आम्ही शिरोली चषकाच्या निमित्ताने. शिरोली गावाच्या वतीने जवाहरमान क्रिकेट संघ शिरोलीच्या वतीने आणि मानुली गावाच्या सुद्धा वतीने. आपण पाहतोय लगेचच फिल्डिंग सजलेले 2 पंच जात आहेत. राणे सर आणि प्रवीणजी विशे सर, ज्यांनी सुद्धा अनेक वर्षे गाजवलेत क्रिकेटच्या मैदानामध्ये, अजूनही खेळतायत. मला वाटतं कमलाकर अण्णांनी थोडंसं क्रिकेटपासून दुरी घेतली आहे आणि त्यांनी पंचगिरी सुधारली त्यांची आणि त्यांची भूमिका पंचांची वाढली आहे. काल खेळले वा अण्णा सर. मला मागे म्हणलं की खेळ सोडला, मुलं खेळतायत. पुन्हा एकदा कमबॅक केलं क्लिंटन डिकॉक सारखं. शेलाचे डिकॉक आहेत ते, म्हणून तर 92 धावा मारलाय का अण्णा. अण्णा आमचे लाडके जुने मित्र आहेत. 15-20 वर्षापासूनची मैत्री. मनापासून जवळ आहोत. तालुके वेगळे आहेत, कल्याण तालुका मुरबाड तालुका. इथे मात्र वेगळा सामना आपल्या बेटीस मित्रांनो. काचकोली विरुद्ध तोंडली. एकमेकांना तोंड द्यायचंय त्यांना. आणि सलामीची जोडी सुद्धा आली आहे, मिरज आणि आनंद. मिरज ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू डाव्या स्टिस्ट सोडून जातोय. राणे सरांनी वळून सांगितलं लगेचच आम्हाला हा चेंडू वाईड आहे, वाईट आहे, चांगला नव्हे. अवांतरी धावसंख्या सुरू होते. तोंडली संघाची धाव 1 धाव फलकावर. तोंडलीच्या कुठल्याही बॅट्समनने जर 3 षटकार मारले लागोपाठ तर शैलेजी हरड साहेबांकडून 1100 रुपयाचं बक्षीस. आणि लागोपाठचा दुसरा वाईड आलाय मैदानामध्ये. आणि अक्षय आगिले साहेबांकडून सुद्धा 1100 रुपयाचं बक्षीस आलंय. कोणी पण मारा, कोणी पण मारा, बक्षीस घ्या. कारण त्याचं कारण की तुम्हाला जे सन्माननीय पाहुणे बक्षीस का लागवतात, तुमचा खेळ त्यांना आवडतो. तुम्ही त्यांना साजेसा खेळ केला पाहिजे, तसा होत नाहीये. इथे विकेट प्राप्त झाली, झेल टिपला कव्हरला आणि फलंदाज फेल झालाय. मिराज बॅक टू द डगआउट. चला स्पीडअप करा. बॅट्समन आपला तयार असू द्या. पटापट यायचं. विकेट पडले की लगेच उडी मारा आतमध्ये. मैदानामध्ये उडी मारायची. आता उंच भरारी उडी घ्यायची. 2 धावसंख्या असताना पहिली विकेट प्राप्त केली. मिरज नावाची बिग विकेट डाऊन झालं. मोठा गडी इथे गळाला लागलाय, मासा गळाला लागलाय म्हणू शकतो आपण. तो म्हणजे काचकोली संघाच्या. काचकोलीच्या कॅप्टनने टॉस जिंकला, फिल्डिंगचा निर्णय घेतला, बॅटिंगसाठी निमंत्रित केला तोंडलीला. आणि तोंडली संघ आता मात्र कशा प्रकारे तोंड देईल ते बघायचं. कारण पहिल्या षटकामध्ये इथे संकट आलंय जे हनुमान तोंडी संघापुढे. वन डाऊन बॅट्समन सूरज ऑन द स्ट्राईक. आनंदच्या सोबतीला आनंद नॉन स्ट्राईकला पाहतोय आपण. आणि गोलंदाज अमित, जो मागच्या सामन्याचा हिरो, शिल्पकार. चांगली बॉलिंग, चांगली बॅटिंग करण्यामध्ये मातब्बर आहे, वाकबगार आहे असा अमित मार्गस्थ होतोय. राऊंड द विकेट. पायामध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न झाला, त्याला खोदून काढलं तर सिली पॉइंटला वेगाने. पॉइंटचा फिल्डर येईपर्यंत तितक्याच वेगाने बहारदार रनिंग करून इथे 1 धाव जोडली आहे सूरजने आनंदच्या साथीने. आणि आनंद आता स्ट्राईकला असेल. धावसंख्या 3, 1 गडी बाद तोंडली संघाची.
जे हनुमान तोंडली संघ इथे बॅटिंग करतोय. स्पर्धा पुढे पुढे चालले मित्रांनो. अंतिम टप्प्यामध्ये ओ हो काय फटका आहे. पावलांचा वापर केला, पुढे आला, हाफ बॉलिंग येतं आणि फ्लॅशिंग लुकिंग लॉफ्टेड ड्रॉप ड्राईव्ह 4 धावांसाठी आनंदच्या बॅटमधून सुंदर चौकार. क्लास या फटक्यामध्ये बघा. प्रेक्षक सुद्धा शेवटपर्यंत चेंडूला बघू लागले, पाहत होते. रिगलला सुद्धा आवडता येत नाही स्वतःला, त्याला सुद्धा आनंद झाला. आर के रिगल कापडीला डीजे मास्टर. धावसंख्या 4 ने 7 वर. हम साथ साथ है एकमेकांना सांगत असताना मिड ऑफ नि तिथे कव्हर केलंय. डायरेक्ट फेकी वेगाने करणं गरजेचं होतं. तिथे एक धाव प्राप्त केली, तितक्याच वेगाने आनंद आणि सूरजने. दोघांनी पण धुरा सांभाळली. गडी बाद झाला एक मिरज नावाचा आणि आता त्यांच्या खांद्यावरती फार जबाबदारी आहे तोंडली संघाची. धावसंख्या त्यांनी पोहोचवली आहे या 4 चेंडूमध्ये 8 धावसंख्येवर. एक गडी बाद 8 धावा तोंडली संघ. प्रेक्षक अगदी डोळे वटारून पाहतायत, डोळ्याच्या पापण्या लावू देत नाहीयेत. प्रत्येक क्षण टिपतात ह्या स्पर्धेचा, ह्या क्रिकेटचा. इथे पंच पाहतायत त्या ठिकाणी काय झालंय. ड्राईव्ह करण्याच्या नादामध्ये तिथे चेंडू ट्रॅव्हल झाला, सुटला आणि त्या दरम्यान एक धाव प्राप्त झालीये. हा बघा रिलीज राऊंड द विकेट जातोय अमित. बॅटची कडा लागली, विकेट किपरने झेल सोडला तिथे आणि चेंडू शोधेपर्यंत एक धाव शोधलीये आनंद आणि सूरजने. धावसंख्या पोहोचवली 9 वरती. 9. एक गडी बाद. संत सावध सुरुवात. पहिला धक्का लागल्यानंतर इथे करतात. पहिल्या षटकामध्ये समजदारीने खेळतायत, परंतु इथे अटॅक केला. लगेचच हाफ वॉली घेतलं, काहीसं फ्लिकचा नजारा पेश केला. स्क्वेअर लेग आणि मिड विकेटला फिल्डर आला होता, त्याने थोडासा विलंब लावला आणि त्याचा पुरेपूर फायदा उचललाय आनंद आणि सूरजने. एका धावेचं रूपांतर 2 मध्ये केलं. टाळ्यांचा कडकडाट झाला. धावसंख्या नेल्सन मध्ये गेली आहे दुहेरी अंकामध्ये. 11 वरती. एक गडी बाद. जे हनुमान तोंडली संघाची धावसंख्या. गेम स्पीडअप करा, थांबू नका. तुम्हाला जी लय प्राप्त झालीये, आम्हाला जी लय प्राप्त झाली आहे स्पर्धेला, त्या मोमेंटमला तुम्ही गमावू नका. त्या लयला तुम्ही लयबद्ध ठेवा, तर लय भारी स्पर्धा पुढे अजून सरकेल. स्पर्धा तर लय भारी नव्हे तर जाम भारी, अत्यंत सुंदर भारी, ज्यांनी उभारी घेतली आहे या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती अशी स्पर्धा आपण अनुभवतोय. आम्ही शिरोलीकर चषक 2020 तालुका मुरबाड म्हसा परिसराची ही स्पर्धा MPCA म्हसा परिसर क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत खेळवली जाणारी स्पर्धा. वन ऑफ द बेस्ट स्पर्धेमध्ये या स्पर्धेची नोंद केलेली आहे. सोनेरी रुपेरी चंदरी अक्षराने नोंद झाली या स्पर्धेची. जे हनुमान क्रिकेट संघ शिरोली आणि ग्रामस्थ मंडळ शिरोलीच्या वतीने हे सुंदर नियोजनबद्ध आयोजन या स्पर्धेचं झालेलं आहे. पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या एक गडी बाद 11. आनंद खेळतोय 7 वरती, सूरज खेळतोय 2 वरती. आता गोलंदाजी मार्क होती प्रतीक आहे नवीन षटकासाठी. त्याचं वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक हाताळेल. ओव्हर द विकेट येतोय प्रतीक आणि प्रतीकला इथे ड्राईव्ह केलंय, ऑन साईडला तटवलं. तिथे मिडॉनने कव्हर नाही केलं होतं, डीप मध्ये तिथे फिल्डर तैनात होता. त्याने फेकी करेपर्यंत कव्हरिंग करून फेकी करेपर्यंत सिंगल इथे सूरजने प्राप्त केली. आनंदला स्ट्राईकला आणलं. धावफलक हलता कसा ठेवावा हे दोन्ही फलंदाजांनी दाखवून दिलंय. कमीत कमी डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. तसं पाहता मला सुद्धा इथे ऋषिकेश सांगतोय की पहिल्या षटकामध्ये बघितले 2 वाईट पडले होते, त्यानंतर एकही डॉट येऊ दिला नाहीये. एक विकेट पडली. 1-4 1-1-2 असे शेवटचे 5 चेंडू होते विकेटच्या नंतर. म्हणजे विकेट सांभाळली, पार्टनरशिप सांभाळली, खेळ सांभाळलाय, इनिंग सांभाळली आहे या जोडीने. इथे मात्र इथे काय होणार आहे, झेल सांभाळू शकले नाहीये. उंच उडी घेतलीये आणि चेंडू जातोय आउट ऑफ द सीमारेषा. 4 धावांसाठी पाहतो आपण. प्रेक्षकांमध्ये जल्लोषपूर्ण चौकाराचं स्वागत. केले उडी घेतली बघा. हा रिप्ले दाखवत आहेत माऊली इव्हेंट्स वाले. आणि त्या दरम्यान उंच उडी घेतली, बॉल नाही तिथे. आणि इथे मात्र पुन्हा ऑन साईडला तटवलाय. दरम्यान पाहुण्यांचं आगमन. बबनजी निरगुडा साहेब आणि गोविंदजी कडो साहेबांचं आगमन झाले आणि विनायकजी गोरले साहेब सुद्धा आलेले आहेत. आपलं हार्दिक स्वागत. या विनायकजी गोरले आपलं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करतोय. मनपूर्वक स्वागत सर्व पाहुण्यांचं. त्या दरम्यान चौकार नंतर मला वाटतं की अजून 2 धावा आल्या. 17 धावसंख्या एकूण. सिंगल चौकानंतर सिंगल आली आहे. मयजी महिपतराव आले आणि आले तर इथे मात्र
6 धावांचे गोळे पण आले. सिक्सर मारला बॅट्समनने, लॉफ्ट केलाय समोर स्क्रीनच्या वरून, षटकार. मागच्या सामन्याची पुनरावृत्ती करतो की काय रिझ्यूम करतो त्याचा खेळ. बघा नजारा, काय जबरदस्त चाबूक शॉट समोर खेचलाय सरळ रेषेमध्ये. अक्षरशः प्रेक्षक भारावून गेले हा फटका बघून. हा सूरज आहे, आता ठरवलाय आडव्या बॅटनी स्क्रॅप द विकेट जातो चेंडू. तिथे फिल्डर पोहोचलाय संतोषने, तिथे संतोषजनक कव्हर केलं, पण तो फेकी करण्यास थोडासा पुन्हा एकदा विलंब लावला आणि त्याचा फायदा पुन्हा एकदा सूरजने 2 धावा घेण्यासाठी केला. सूरज 11 वरती, धावसंख्या 25 वरती. त्याला सोबत आहे आनंद, तो खेळतोय 12 धावसंख्येवर, 5 मध्ये 12 आणि सूरजच्या 5 मध्ये 11 धावा. दोघे बरोबरीने चाललेत आणि सामना सुद्धा बरोबरीमध्ये असं म्हणू शकतो आपण, कारण पहिली इनिंग सुरू आहे आणि पहिला धक्का लागल्यानंतर अशा प्रकारचा खेळ सावरणं फार गरजेचं होतं. इथे मात्र स्वेर मारा केलाय. राणे सरांनी सांगितलं वाईट चेंडू आहे. धावसंख्या 26, एक गडी बाद. प्रतीक षटक हाताळतोय. पहिला सिंगल चौकार, पुन्हा सिंगल चौकार, त्यानंतर डबल आणि आता वाईड आलाय जो 6वा चेंडू होता. अजून एक चेंडू टाकावा लागेल षटक समाप्त करण्यासाठी. सूरज स्ट्राईकला आहे. विस्फोटक फलंदाज म्हणून ज्याचं नाव आहे, सूरजला तिथे रनआउटचा प्रयत्न केला गेला होता, मात्र फेकी खराब झाली, ओथ्रो झाला आणि त्या माध्यमातून 1+2. ओ माय गॉड, 2 धावा बोनसच्या रूपामध्ये. 3 धावा बहाल झाल्यात. एकूण धावा जोडल्या त्या 4. सन्माननीय काळूबाळा धाब्याचे आमचे लाडके उद्योगपती, जनक, मालक, संस्थापक, निर्माते जुगल सेठ माडसे साहेबांचं आगमन. या साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. आदरणीय सन्माननीय आपल्या मुरबाड गावचे अनमान शान, मुरबाड तालुक्याचे अनमान शान, काळूबाळा धाबा म्हणजे चविष्ट जेवण. अखंड भारतभर जे नाव आहे, जी चर्चा आहे, बदलापूर मधील व्यक्तिमत्व जुगल सेठ माडसे साहेब, या आपलं हार्दिक स्वागत. बदलापूर असो, मुरबाड असो, अनेक ठिकाणी ज्यांच्या ब्रँचेस उभ्या केल्यात असे जुगल सेठ माडसे आपल्यामध्ये आलेले आहेत. सोबतीला त्यांचे सहकारी मंडळ, त्यांचं सुद्धा स्वागत. बबन सेठ निरगुडा साहेब आणि आपल्यामध्ये गोविंद कडव साहेब सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचं सर्वांचं हार्दिक स्वागत. सोबतीला सरपंच नामदेवजी कडव साहेब आलेले आहेत आणि ज्ञानेश्वरजी कडव सुद्धा आपल्याला जॉईन झालेत. MH05 0304, जरा गाडी बाजूला करा. पिकअप टमटम प्लीज बाजूला काढा. तर इथे पाहुण्यांचं आगमन झालं. दरम्यान 2 षटकाची समाप्ती झाली. मला ऋषी सांगतात की या षटकामध्ये तब्बल 18 धावा कुठल्या. हो माय गॉड, एके गडी बाद नाही इथे. या षटकामध्ये 18 धावा आल्या. पहिल्या षटकात 11 धावा, म्हणजे एकूण संघाची धावसंख्या पाहतो आपण स्क्रीनवरती, माऊली इव्हेंटच्या स्क्रीनवरती. एक गडी बाद 29, 2 षटकाची समाप्ती. गोलंदाज ऋतिकने हा चांगला चेंडू हाताला आणि तिथे झेल कोणी टिपलाय. 3 जण आले आणि एकाने झेल टिपला, तो दत्ताने झेल टिपलाय. फलंदाज बाद झालाय. सूरज ची खेळी समाप्त. झालं आणि आदर्श जिल्हा परिषद शिक्षक जगदीशजी माडसे सरांचं सुद्धा आगमन झालंय. तर जगदीश सर, आपलं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करतोय. या स्पर्धेमध्ये आपण स्पर्धा पाहत आहात आम्ही शिरोलीकर चषक 2026. या स्पर्धेची शेवटची रजनी, शेवटची रात्र, रात्र वैऱ्याची, रात्र बक्षीस घेण्याची, रात्र आनंदाने डुळून जायची, आनंदाने नाहून जायची रात्र आहे आणि सर्वजण आनंदाने भारावून गेलेत. या स्पर्धेने सर्वांना भुरळ पाडली अशी स्पर्धा आपण पाहतो. या मुरबाड तालुक्याचे अनबान शान आणि आपल्या मुरबाड तालुक्याचे अनबान शान काळूबाळू धाबाचे जनक जुगल सेठ आपल्यामध्ये सुद्धा आहेत. जुगल सेठ माडसे साहेब, ज्यांच्या अनेक ब्रांचेस अनेक ठिकाणी ओपन होणार आहेत, अनेक तालुके ते सुद्धा कव्हर करणार आहेत त्यांच्या चविष्ट मेजवानीसाठी. त्यांचं सुद्धा स्वागत झालंय. ओव्हर द विकेट
बॅटची कडा पॉइंटला चेंडू हवेत उडाला होता. झेल ऑफर झालेला कॅरी करू शकले नाही, तिथे थर्ड मॅनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. दरम्यान इथे सिंगल वरती समाधान मानलंय अभि आणि आनंद याने. अभि जॉईंट येस येस निखिल सरांचं आपण बघितलं विश्लेषण, प्रत्येक पाहुण्याची माहिती त्यांच्याकडे. मुरबाड म्हणजे त्यांचं पूर्णपणे माहेरघर बनलंय. पुरुषाचं माहेरघर असतं पहिल्यांदा आपण ऐकू शकता, ताईचं माहेरघर असतं पण तो पुरुषाचं नसतं. पण तो इथे झालं निखिलचा. जुन्नरची तोफ आहे निखिल ठोंबरे असा आवाज अनेक वर्षांपासून या मुरबाडच्या क्रिकेटच्या पटलावरती झळकतोय, खणखणतोय. हे नाणं खणखणते नेहमीच. आवाजाची काळजी सुद्धा घेतायत ते. इथे मात्र काळजीपूर्वक टर्न केला चेंडूला स्क्वेअर लेगच्या दिशेने. दोन गडी बाद 32 धावा. ऋतिक षटक हाताळतोय. ऋतिकने या षटकामध्ये पहिल्याच चेंडूमध्ये विकेट प्राप्त केली. त्यानंतर तिन्ही पण चेंडू सिंगल 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 असे टाकले गेलेत. इथे बैठकी शॉटचा प्रयत्न केला गेला आणि तिथे मात्र काय झालंय, पलटीने कल्टी मारली बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन आनंदच्या बॅट मधून. पद्धतीने अगदी रिव्हर्स हिटचा नजारा पेश केला आनंदने. म्हणतात ना की सीधी उंगली से घी नहीं निकलता तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है. आणि ती उंगली टेढ़ी केली. टेढ़ी करा मेडी करा. टेढ़ी डे असतो, रोज डे असतो, व्हॅलेंटाईन डे असतो, तसा हा टेढ़ी मेडी फटका मारला तो आनंदने. धावसंख्या आनंदाच्या भरामध्ये भरलेली आहे, वाढलेली आहे 36 वरती. 2 गडी बाद. तोंडली संघ बॅटिंग करतोय प्रेक्षकांनो. 2.5 षटकं झालेत. आणि काचकोलीचे जे किपिंग करतायत कल्पेश पस्ते, त्यांना प्रत्येक झेलसाठी 500 रुपयाचं बक्षीस आलंय. जुगल सेठ माळशे यांच्याकडून. बघा माळशे साहेबांचं प्रेम. म्हणतो नामदेव सरच्या स्पर्धेत सुद्धा सर आले होते, सेठ आले होते, मला तरी आठवतंय. जुगल सेठ आले होते त्या स्पर्धेमध्ये. इथे मात्र का आलाय, मोठा फटका आलाय स्क्वेअर लेग आणि मिडच्या वरून गेलाय षटकार. सुंदर स्वादिष्ट चविष्ट जसा कळूबळू धाबा तसा स्वादिष्ट फटका. ज्या फटक्याची चव सर्वांनी घेतली, प्रेक्षकांनी जल्लोषपूर्ण या फटक्याचं स्वागत केलं. बघा हा नजारा अगदी मंचकाच्या दिशेने षटकार. धावसंख्या 42. 2 गडी बाद. अनंतच्या एकट्याच्या 23 8 चेंडूंमध्ये. म्हणजे त्याचं जवळपास 800च्या 300च्या आसपास स्ट्राईक रेट आहे. अनंतचं जवळपास पाहतो आपण करंट रेट जर बघितलं CRR तर ते 14.0 बरोबर ठेवलंय तोंडली संघाने. 3 षटकाची समाप्ती. नवीन षटकासाठी प्रथमेश आलाय गोलंदाज. आनंद 23 वर, अभि 2 वरती साथ देतोय त्याला. आणि पहिल्या चेंडूमध्ये आक्रमणाचा प्रयत्न केला गेला. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली कॉट अँड बोल्ड नव्हे तर कवचा फिल्डर आलाय. कहीं पे निगाह कहीं पे निशाणा. आणि तिथे मात्र विकेट प्राप्त झाली. त्याच वेगाने गेला निघून फलंदाज अभि. बॅक टू द डगआउट. आनंद प्रत्येकाला आनंद गगनात मावत नसा झाला. बघा काय ते सेलिब्रेशन आहे. बघा एकमेकाला अगदी टाळ्या देतायत, थाप देतायत, दाद देतायत, सपोर्ट करतायत, आत्मविश्वास देतायत, बळ देतायत. आणि त्यामध्ये भर पडते ती आपल्या मान्यवरांची. त्याच्यामुळे एक ताकद येते. जेव्हा दिग्गज व्यक्तिमत्व आपल्या मंचावरती येतं तेव्हा खेळणाऱ्या खेळाडूंना एक वेगळी ऊर्जा मिळत असते मित्रांनो. ती ऊर्जा प्राप्त केली. इथे मात्र उस्तिगिरा चेंडूला तटवलाय, टोलवलाय, गॅप शोधली त्या ठिकाणी. डीप एक्स्ट्रा कव्हरला लाजबाब चौकार.
फटका पाहू शकता बघा रिप्ले मध्ये बघा रिगल आपण पण बघा रिप्ले मध्ये किती मस्त फटका सजवला पॉज घेतलं तिथे नरेशने चेडूला येऊ दिलं चेडू काहीसा थांबला होता आणि फ्लाय होत असताना उचली घेत असताना बॅट तिथे उसळली आणि खेळाडू कक्षामध्ये धाडलं सांगितलं की डरो मत यारो मै हूं ना असं सांगत असताना बॅट्समन नरेश त्याने चौकार मारला धावसंख्या 46 वरती 3 गडी बाद हा ड्राईव्ह केलाय चेंडू उंच जातोय तिथे फिल्डरला चेंडू मिळत नाहीये आणि अजून एक चौकार येतोय तगडा फटका मारतोय 4 धावांसाठी झालेत आपलं सुद्धा हार्दिक स्वागत हा पुढचा चेंडू हा उडवलाय पुन्हा एकदा इथे टायमिंग जुळलं नाही नीटसर लॉंग ऑफला तिथे एका टप्प्याने कव्हर केले गेले आपण फार मोठा सन्मान घेणार आहोत आपल्यामध्ये उपस्थित व्यक्तिमत्व काळूबाळू धाब्याचे जनक आदर्श व्यक्तिमत्व आदर्श उद्योगपती ज्याने मुरबाडची आणबान शान वाढवली हॉटेलच्या जगतामध्ये हॉटेलच्या बिझनेसमध्ये एक नाव त्याने कोरले असे आपले जुगल सेठ माडचे साहेबांचा आपण इथे सन्मान करतोय मी विनंती करतोय सरपंच साहेब नामदेवजी कडो साहेब आणि ज्ञानेश्वरजी कडो साहेब आपण दोघांनी मिळून हा एक मोठा मेगा सन्मान करावा आपले लाडके सन्माननीय जुगल सेठ माडचे साहेबांचा आपल्या ह्या मंचावर 2 चेंडू शिल्लक आहेत इनिंगचे धावसंख्या 52 3 गडी बाद पायामध्ये बेल्ट टाकणारा चेंडू खोदून काढणं भाग पडत होतं पण पंचांनी तिथे आम्हाला दर्शवलं की बॅट कट आहे सर येस बॅट कट आहे सिंगल आली आहे आणि आता शेवटचा चेंडू असेल नंतर आपण सन्मान घेऊया लगेचच हा आपल्या लाडक्या जुगल सेठ यांचा 53 धावा 3 गडी बाद तोंडली संघाची धावसंख्या आपण पाहतोय प्रेक्षक पहिली इनिंग सुरू आहे या सामन्याची आणि विपक्ष संघ तो काचकोली आहे ज्याची नंतर इनिंग आपण पाहणार आहोत त्यांना किती टार्गेट मिळेल ह्या शेवटच्या चेंडूमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे What will be target? How much will be target for this match? टार्गेट सेट केले मस्त गोपनी सारखी बॅट फिरवली स्टेट डाव चेंडू धडकला तिथे आदळला एसटीन आणि तिथे मात्र एकच धाव कंप्लीट झाली 2 धावा मिळणार नाहीयेत म्हणजे 54 धावा कंप्लीट झाल्यात 55 धावचं टार्गेट आहे काचकोली संघापुढे हा सामना जिंकण्यासाठी वळूया आपण मंचावरती नामदेवजी कडो साहेब सरपंच आणि ज्ञानेश्वरजी कडो साहेब आपण सुद्धा जोडले जा आणि आपले लाडके सुंदर देखणं लकलकतं चमचमतं व्यक्तिमत्व काळूबाळू धाब्याचे जनक जुगल सेठ माळशे साहेबांचा सन्मान करा आपल्या या व्यासपीठावर टाळ्यांचा गजर करा प्रेक्षकांनो आपण खाल्लंय ना काळूबाळू धाब्यावरती एखादा कोंबडा किंवा कोंबडी हा आठवत आहे ना तुम्हाला स्वाद तो जिभेवरती असेल आपले लाडके जुगल सेठ आले तेच त्यांचा सन्मान इथे आपण घेतलेला आहे काळूबाळू धाबा एक वेगळं ब्रँड इट नॉट जस्ट अ नेम इट्स अ ब्रँड जुगल सेठ माडसे काळूबाळू धाब्याचे जनक आणि जगदीशजी माडसे साहेब सुद्धा आपल्या सोबत आहेत त्यांचा सुद्धा आपण लगेच सन्मान करूया आपल्या मंडळाच्या वतीने पुन्हा मी नामदेवजी कडो साहेबांना विनंती करतोय आणि ज्ञानेश्वरजी कडो साहेब आपल्या शुभ हस्ते आपण जगदीशजी माडसे साहेबांचा इथोजी सन्मान करावा या आपल्या मंचकावर आम्ही शिर्डीकर चषकामध्ये आलेले आमचे लाडके पाहुणे ऑनलाईन पेक्षा सुद्धा भारावून गेलेत की काय चाललंय या मैदानामध्ये काय चाललंय मुरबाड नगरीमध्ये किती मान्यवर येत आहेत जितक्या धावा होत आहेत तितके मान्यवर येत आहेत आणि येत राहणार आलेले सुद्धा आहेत न भूतो न भविष्यात अशी स्पर्धा साकार करायचा तो धाडस केलाय त्या धाडसामध्ये माडशे कंपनी आलेली आपली लाडके जगदीशजी माडसे आणि जुगल सेठ माडसे इथे मात्र 55चं टार्गेट जिंकण्यासाठी आहे काचकोली संघापुढे 24 चेंडू 55 धावा करायच्या आहेत बबन सेठ निरगोडा भाई आपल्यामध्ये आहेत त्यांचा सुद्धा सन्मान करूया आपल्या या मंडळाच्या वतीने शिरोलीकरांच्या वतीने ज्ञानेश्वरजी कडो साहेब या आणि आपला शुभ असते आपण बबन सेठ निरगोडा यांचा इथोजी सन्मान करावा त्यानंतर गोविंदजी कडो सुद्धा आपल्यामध्ये आहेत त्यांचा सुद्धा सन्मान होईल आणि कैलाजी खुटले साहेब आपण सुद्धा सन्मान स्वीकारा सन्मान बघा बबनभाई निरगोडा साहेबांचा होत आहे त्यानंतर गोविंदजी कडो साहेब आपण सुद्धा सन्मान स्वीकारा प्रत्येकाला आम्ही सन्मानित करतोय प्रत्येक पाहुणा आमचा अतिथी आहे अतिथी देवो भव ही परंपरा आपण जोपासतोय आपापल्या कार्यामध्ये ज्याने कीर्तिमान प्राप्त केलाय आपापल्या कार्यामध्ये ज्याने ठसा उमटवलाय
असे आदर्श मान्यवर आपल्यामध्ये येत आहेत, त्यातील हे व्यक्तिमत्व आपण पाहतोय. त्या सर्वांचा इथं सन्मान आम्ही करतोय या आपल्या शिरोलीकरांच्या वतीने. गोविंद कडव साहेब, बबनजी निरगोडा साहेब, जुगल सेठ माडसे, जगदीशजी माडसे, सर्वांचा सन्मान आपण पाहिला. आणि इथे मात्र ह्या सामन्यामध्ये कोण कोणाला सन्मानित करेल आणि कोण कोणाचा समाचार घेईल हे आता आपल्याला बघायचं आहे. सर्वांच्या नजरा आता सामन्याकडे सुद्धा असतील. लगोपाच्या 3 षटकारांसाठी जुगल सेठ माडसे साहेबांकडून 1100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. कोणी पण मारा आणि जिंका बक्षीस. आणि परेशजी अक्षय जागिले सुद्धा लगावत आहेत, बरोबर, पण तो मारत नाही असं ते म्हणतायत. मारले पाहिजेत, षटकार मारा, तुम्हाला प्रोत्साहित करतात आमचे लाडके पाहुणे. अक्षयजी आगिवले सर सुद्धा 1100 रुपये लावतायत, जुगल सेठ माडसे सुद्धा 1100 रुपये लगावतायत. आणि जुगल सेठ माडसे साहेबांनी स्पेशल प्राइस कल्पेशची 35 साठी ठेवले की प्रत्येक षटकारासाठी 500 घेऊन जा, पण लगेच शिकू नको घ्यायला, मारत राहा आणि घेऊन जा. नंतर सुरुवात केली आहे, मारामारीला सुरुवात झाली आहे. मारामारी नव्हे तर क्रिकेटची ही हाणामारी आहे. इथे बघा पहिल्या चेंडूमध्ये फनी मोमेंट क्लायमॅक्स सुरू झालाय. अमित आणि कल्पेची जोडी सलामीवीरच्या भूमिकेमध्ये आलेली असताना त्यांच्यासमोर 55 धावांचं आव्हान आहे 24 चेंडूमध्ये. आणि दरम्यान इथे मात्र थरार निर्माण झालाय या सामन्यामध्ये. युद्ध नव्हे आता महायुद्ध सुरू झालेत मित्रांनो, आणि होतील. जसं इराण, इस्रायल, अमेरिका, तिकडे फार मोठं युद्ध सुरू आहे. आपलं नशीब चांगलं की आपण भारत देश फार दूरवरती आहोत, सुरक्षित आहोत आतापर्यंत. काहीशी धडकी कधी कधी भरते की तिसरं महायुद्ध नको व्हायला. इथे काय झालंय तर वाईटचा इशारा राणे सरांनी दर्शवलाय. डाव्या इच्छेला सोडून जातो चेंडू, लेफ्टी बॅट्समन आहे आणि तिथे राईटी बॉलर असताना थोडीशी नियंत्रण बॉलिंग करावी लागेल इथे गोलंदाज अमितला. अमितच्या अगेन्स्ट माफ करा, गोलंदाज आहे तो आदर्शला. आदर्श म्हणजे आदर्श बॉलिंग करावी लागेल, नावामध्ये आदर्श दडलाय. राऊंड द विकेट, लेफ्टीने आदर्श बॉल टाकलाय, स्विंग इन डिलिव्हरी, व्हॉट अ बॉल, क्लीन बॉल, फलंदाज अमित बाद. बाद झाला आणि धक्का दिला. धक्का क्रमांक पहिला एकाच धाव्यावरती लागला, 1 वरती 1. आणि नवीन फलंदाज दत्ता आलेला आहे मैदानामध्ये. कल्पेशवरती अपेक्षा खूप आहेत, कल्पेशसाठी बक्षीस सुद्धा आहे जुगल सेठ माळशे साहेबांकडून प्रत्येक षटकारासाठी. परंतु इथे कल्पेशची कल्पकता पाहायला मिळेल का बघायची आपल्याला. परंतु दत्ता आता स्ट्राईकला आहे आणि गोलंदाज पुन्हा एकदा आदर्श. काय तो बॉल टाकला सुंदर आदर्शने, चेंडू टाकला तर खाली राहिलेला, हा चेंडू उंच गेलाय आणि तिथे मात्र झेल टिपला जातोय. विकेट किपरच्या हातामध्ये झेल, दत्ता झालाय लगेचच फेल. सेकंड विकेट डाऊन. जर हॅट्रिक संपादन केली ती सुद्धा पहिली असेल या स्पर्धेसाठी. मला अशी ओमकार माहिती देत आहेत, ऋषिकेश माहिती देत आहेत, माऊलीवाले माहिती देतात की सर पहिली हॅट्रिक होऊ द्या. मी तर म्हणतो की होऊ द्या ना सर, होऊ द्या. आदर्श करू शकतो ती हॅट्रिक. काय ते बॉल टाकतोय, चेंडूला अँगल प्राप्त करून देतोय. आधीचा स्विंगिंग होता, आता कटर वापरला, त्या कटर मध्ये दत्ताला फसवलं आणि ते सेलिब्रेशन बघा. हॅट्रिक वाचवण्यासाठी प्रयत्न करेल का बघायचा. नवीन फलंदाज आलाय रमेश आलाय, पण तो हा चेंडू खराब टाकलाय, वाईटचा इशारा राणे सरांचा. लेफ्टी गोलंदाज आहे, ओव्हर द विकेट येतोय, राऊंड द विकेट जातोय आणि जसा बॅटर समोर येतोय, राईटी असो लेफ्टी असो, त्यानुसार स्वतःला बदलतोय. आणि बदल करणं फार महत्वाचं असतं मित्रांनो, प्रेक्षकांनो. बदल हा निसर्गाचा नियम आहे.
स्वतःला बदला, तुम्हाला जग बदललेलं दिसेल. जगाला बदलू शकत नाही. काहीतरी वेगळं करा, काहीतरी बदल करा. कारण विजेते लोक वेगळ्या गोष्टी नाही करत, ते प्रत्येक गोष्ट वेगळ्या पद्धतीने करतात. हे तुम्हाला माहिती असेल. रतन टाटा साहेबांचं वाक्य, जसं जुगेश साहेबांनी काहीतरी वेगळं केलं, केलं तेच हॉटेलच केलं उभं, पण तो वेगळ्या पद्धतीने केलं, वेगळ्या नावाने केलं, वेगळ्या चवीने केलं, वेगळ्या उमेदीने केलं, वेगळ्या रुबाबाने केलं आणि त्याचा ब्रँड तयार झाला. म्हणून अगदी गोष्ट कुठली पण करा, तुमच्या स्टाईलने करा, तुमच्या वेगळ्या पद्धतीने करा, तुम्ही सक्सेसला प्राप्त करू शकता. धावसंख्या 4, 2 गडी बाद. कल्पेश खेळतोय, रमेश खेळतोय. टर्न केलाय, स्क्वेअर लेग आधी आतमध्ये होता, स्क्वेअरच्या डोक्यावर चिडू जातोय, आतमधून बाहेर जातोय, सीमा रेषेच्या 4 रन. गुड शॉट. बॉल द्या, बॉल पटकन. 5 बॉल झाले सर. सात बॉल टाकले गेले सर आणि 2 वाईड असल्यामुळे एक चेंडू टाकावा लागेल अजून या ठिकाणी आदर्शला. पहिली चेंडू सुंदर त्यांनी टाकले होते आणि इथे मात्र फोर्स केला, समोर खेचून मारलाय आणि ठेचून पण मारलाय, चौकार मारलाय या ठिकाणी रमेशने. वा, काय बॅटिंग करतोय रमेश. गिले साहेबांनी पुढाकार घेतलाय, तो ऐवाज झेलसाठी मी प्रेक्षकांनो आता तयार राहा, थोडस लांब राहा, बॅरिगेडच्या पेक्षा लांब राहा, उडी मारू नका आतमध्ये झेल घेण्यासाठी. जर ऐवाज झेल टिपला तर अक्षयजी आगिले साहेबांकडून 200 रुपयाचं बक्षीस मिळेल प्रत्येक झेलसाठी. कारण त्यांनी सुद्धा अपेक्षा बाळगली होती की एखाद्या बॅटरने लगोपाचे 3 षटकार मारावे आणि 1100 घ्यावे, पण तसं अजून होत नाही. मग त्यांनी पुढाकार घेतला की आपण एखादा ऐवाज झेल देऊया प्रेक्षकांना, मायबाप प्रेक्षकांना. धावसंख्या 12, 2 गडी बाद. पहिल्या षटकाची समाप्ती. नवीन षटकार फ्रंट फुटला आला आणि ड्राईव्ह केलाय. व्हॉट अ फॅन्टॅस्टिक मार्वलस हिट, सिक्सर कल्पेच्या बॅट मधून. जर आलाय आणि प्रेक्षकांनी झेल टिपायचंय. जुगल सेठ मासे साहेबांकडून आता ऐवाज साठी 500 रुपयाचं बक्षीस लगावलं गेलंय आणि अक्षयजी आगिले साहेबांकडून 200, नामदेवजी कडे साहेबांकडून 300. झाले किती? 1000, 1K फॉर सिंगल कॅच. कोण जिंकेल मॅच? 2 गडी बाद, 12 धावा. मंगळपती स्पोर्ट्स काचकोली संघाच्या. काचकोली तोंडली, झेल उडालाय तिथे, स्वतः गोलंदाज गेलाय, चेंडू उडाला तिथे, झेल उडालाय. कॅच मीन्स मॅचेस मित्रा. आणि अजित दादा कडोद साहेबांकडून ऐवाजेसाठी 200 अजून वाढलेत, म्हणजे 1200 झाले. 13 धावा, 1300 झाले. नरेश कडोद साहेबांकडून 100 आले. 13 धावा, 1300 झाले. आता मला निखिल सारखंच बोलावं लागेल. निखिल बरोबर बोलतो. किरण सेठ दळवी केडी 200, 1500 झाले. चला, हे ऑक्शन चालू आहे की काय हे कळत नाही. काय स्पर्धा आहे, किती प्रेम, बक्षाची खैरात. खेळाडू सुद्धा हैराण झालेत की काय करावा, प्रश्न पडलाय. किती मारायचे, किती विकेट घ्यायचे. ऐवा झेल 1500, हा ऐवा नाहीये तर इथे आतमध्ये झेल आहे. झेल हातामध्ये, झेल टिपलाय रमेश बाद. कॅच टेकन. वा, हा बघा झेल आनंदाने घेतला. 19 धावसंख्या असताना झेल टिपला. करेक्शन करतोय धावसंख्येमध्ये, कारण एक षटकार जोडायचा राहिला होता तिथे आणि 13 अधिक 6, 19 धावा असताना 3 गडी बाद.
आमचे फिजिओ कोण आहेत? डॉक्टर ओमकार. वा, ओमकार MBBS, MIDC MBBS. ओमकार जातोय, लाडका प्लेयर आहे आपला ओमकार. ओमकार, वैभव, प्रमोद पाटोळे. अक्षरशः काल त्यांनी माझा शहापूरमध्ये आवाज ऐकला आणि भेटायला आले मला स्टेजवर. फार खूप छान वाटलं म्हणजे मी त्याचा ते उल्लेख सुद्धा केला. 9 सरकार ट्रॉफी सुरू आहे आणि तुम्ही सकाळी व्हायरल व्हिडिओ बघितले असेल माझी. कॉमेंट्री करताना वादळ आलं आणि सगळं आमचं स्टेज उडालं होतं. आम्ही उड्या मारल्या, स्वतःला वाचवलं. नयन केंबारीने लगेचच तो पूर्णपणे व्हिडिओ व्हायरल केलाय. देवगावचा तो खेळाडू ब्लॉगर आहे, त्यांनी ब्लॉग बनवलं लगेचच. मी असं बोलतोय, वादळ समोर आलं, समोरचं प्रेक्षक कक्ष उडालं. मी अगदी सर्वांना सांगतो की प्रेक्षक रील बनवा. ते वादळ आमच्याकडे झालं स्टेजवरती आणि मी कॉमेंट्री पासून उडी मारली, स्वतःचा बचाव केला. ते 3 मिनिटाचा व्हिडिओ बघा तुम्ही नक्कीच. सकाळचं वादळ होतं, 11:30 वाजताचं चक्री वादळ ठिलेच्या मैदानामध्ये शहापूर या ठिकाणी. हा चेंडू खाली ठेवला. वा, सुसाट वेगाने जीवनने जीवाचं रान करत असताना चेंडू रिलीज केलाय. आम्ही पण जीव वाचवलं सकाळी. माझी गाडी थोडीशी डॅमेज झाली युनिकॉर्न, तिला बनवून इकडे आलो. तिच्यावरती अक्षरशः 9 सरकारचा बॅनर पडला स्टेजच्या वरून अक्षरशः. आणि साऊंड उडाले डीजेचे 20 फूट लांब आणि कूलर सुद्धा 20 फूट लांब उडालाय. कूलर, विचार करा आम्ही किती लांब उडाला असतो. आणि इथे मात्र चेंडू किती लांब गेला बघायचं आपल्याला. बोल झालाय, बोल, फलंदाज बाद. कडून 500, अक्षय अगले कडून 300, अजित भाई कडून 200, नामदेवजी कडू साहेबांकडून 200, किरणजी दलवी साहेबांकडून 200 आणि ज्ञानेश्वरजी 100 यांच्याकडून. सॉरी सर, तिकडे चेक करण्यास सांगितले, हाईट फॅक्टर आहे बहुतेक. इथे हा फुल लेंथ होता, बोल तर झाला, तिसरे पंच बघतील. चेक करतात अण्णा सर. टार्गेट 55 असताना प्रेक्षकांनो 19 धावसंख्या असताना प्रकार घडलाय. 4 गडी बाद झालेत काचकोली संघाचे. फेर डिलिव्हरी, फलंदाज बाद. म्हणजे या ठिकाणी 5वा गडी बाद की चौथाच गडी बाद झाले. धावसंख्या बरोबर 19 आहे. 19 धावा धाव फलकावर. जीवनच्या इथे 5 चेंडू पडलेत आणि 5व्या चेंडूमध्ये त्याने क्लीन बॉल केलंय फलंदाजाला. तो म्हणजे जय बाद झालाय लगेचच. आल्या पावलाने परत गेलाय जय. अजून ऐवाजेसाठी 200 रुपये ऍड झालेत रवी सेठ घागस यांच्याकडून. सर्व बक्षीस देणाऱ्यांचा मी आभार व्यक्त करतो. आणि प्रेक्षकांना तुम्ही लक्ष द्या की फार मोठा झेल तुम्हाला घ्यायचा आहे. झेल तर तो एका चेंडूचाच असेल, पण तो फार मोठी प्राइज असेल. ₹1700 ऐवाज आहे मित्रांनो. 1700. इथे मात्र खतरा आहे तो काचकोली संघाला. तानाजी आगुले साहेबांची कृपा ही सर्व प्रेक्षकांनो, त्या कृपेला आशीर्वाद द्या. शिर्डी गावाला आशीर्वाद द्या. जर्मन क्रिकेट संघाला आशीर्वाद द्या. सर्व आयोजकांना आशीर्वाद द्या की त्यांची स्पर्धा तुम्ही मजेमध्ये अनुभवतायत. आणि काय ती मजा, काय ती बक्षाची खैरात खेळाडूंना सुद्धा आणि प्रेक्षकांना सुद्धा. अक्षयजी आगिले साहेब इथे सुद्धा आनंद घेत आहेत. इथे मात्र पंचांनी सांगितलं वाईट आणि इथे चॅलेंज केले बॉलरने. येस, चेक करण्यास सांगितलंय. ओरिजिनल डिसिजन त्यांचा आहे तो वाईटचा सॉफ्ट डिसिजन सिग्नल, परंतु त्याच्यावरती आक्षेप घेतलाय. म्हणजे गोलंदाजाने डिमांड केले रिव्ह्यूचं. चेक केलं जाईल अण्णा सरांकडून.
इट्स अ फेअर डिलिव्हरी सर. लेग स्टम्पच्या वरून अक्षरशः चेंडू नंतर बाहेर निघाला, वरून गेल्यानंतर त्या कारणाने फेअर केलेला आहे कमलाकर सरांनी. धावसंख्या फेअर आहे 19 वरती, 4 गडी बाद, 2 षटकाची समाप्ती. आता बघूया आपण समीकरण काय असेल. 55 टार्गेट म्हणजे 12 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी या ठिकाणी 36 धावांची गरज. येस, 12-36 समीकरण. फार मोठी मॅच बनली आहे. 18 दुने 36, सायत्रिक 18 म्हणजे प्रत्येक चेंडूमध्ये 3-3 धावा कराव्या लागतील 3-13 वाजवण्यासाठी. 3ची अपेक्षा नका ठेवू, स्वप्न मोठं ठेवा. 4ची अपेक्षा ठेवा, 4ची इच्छाशक्ती ठेवा, 6ची इच्छाशक्ती ठेवा. जशी जुगलसे साहेबांची इच्छाशक्ती आहे की अखंड ठाणे जिल्हा नव्हे पूर्ण महाराष्ट्रभर माझा काळूबाळ धाबा गेला पाहिजे, सर्वांना चव ती चाखता आली पाहिजे. जसा कोकण किंग, जसा शालू धाबा गाजला तसा आता काळूबाळू धाबा सुद्धा गाजत आहे आणि गाजणार आहे. कारण 9 तरुण उद्योगपती आपल्यामध्ये आहेत. आपले या मुरबाड तालुक्याचे अनबान शान जुगलसेठ माडसे. इथे 12 चेंडू 36ची गरज. चेंडू पहिला हाताळला, डाव्या स्टीच्या वरून जातोय, काहीसा टर्न झाला, फ्लाय झाला आणि सरप्राईज झाला कल्पेश पस्ते. कल्पेश तिथे पाहतच राहिला की त्याला अपेक्षा होती चेंडू इष्टीला सोडून जाईल आणि वाईड मिळेल, तसं झालं नाहीये. आणि धावसंख्या स्थिर आली 19 वरती. 11 चेंडू आता शिल्लक, 11 मध्ये 36 धावा करायच्या आहेत मंगळमूर्ती स्पोर्ट्स काचकोली संघाला. कल्पेशला प्रत्येक षटकासाठी 500 लगावले आणि कल्पेश पस्टेने 500 घेतले आणि तिथे मात्र काय झालंय, झेल टिपलाय. माफ करा, असं वाटलं की षटकार गेला की काय. प्रेक्षक थोडी विनंती करतो, जरा गॅप द्याल का आम्हाला. इथे ऑन साईडला आम्हाला काहीच दिसत नाही. निखिल सर म्हणतात की पुन्हा बोला. जुगल सेठ माडसे 500, कळव धाब्याचे जनक अक्षयजी आगिवले सर 300, अजिजी कडव सर 200, नामदेवजी कडव सरपंच साहेब 200, किरणजी दळवी साहेब 200, ज्ञानेश्वरजी कडव 100 आणि रवीजी घागस यांच्याकडून 200. 1700 ऐवाजेसाठी, पण तो झेल तिथे आतमध्ये टिपलाय आणि फलंदाज बाद झाला. सरप्राईज झाला अगदी. कल्पेश पूर्णपणे नाराज होऊन परतलाय डगआउटमध्ये. 5वा धक्का लागलाय 19 धावसंख्या असताना. टॉससाठी या जांभूलवाडी आपण येऊन थांबा. इथे ड्राईव्ह झाल्याने नीटसा पॉईंटचा फिल्डर वेगाने आलाय. अंडरआर्म फेकी करे सिंगल प्राप्त झाली. सिंगलने तुम्हाला विजय प्राप्त होणार नाहीये. विजयासाठी घोडदौड करायची असेल तर आता हवाई सफर करायचं आहे. सी द बॉल, हिट द बॉल, डू आय डाय, करो या मरो. जिकडे मारा तिकडे मारा, जिकडे आहे प्रेक्षकांचा नारा तिकडे पण मारा. ह्याच पद्धतीने तुम्हाला आता विजय प्राप्त करता येईल का त्याचं, कारण की 9 चेंडू शिल्लक, 9 मध्ये 35 धावा काचकोली संघाला करायच्या आहेत हा सामना जिंकण्यासाठी. 9-35 समीकरण, 9 चोक 36 होतात. जसं नुकतंच बोलू की 3 नका 4ची अपेक्षा करा. 4 नका आता षटकार कसा मारता येईल प्रत्येक चेंडू मध्ये ते मनामध्ये ठेवा. म्हणतात ना की विजय व्हायचा असेल तर तुमची विजय होण्याची इच्छा हरण्याच्या भीतीपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे. त्याला इच्छाशक्ती म्हणतात. प्रबळ इच्छाशक्ती इथे दाखवली आणि उडूला चेंडू ऑन साइडला तिथे पाहतो आपण. आणि चौकार आला इथे लेफ्टी प्रतीकच्या बॅट मधून चौकार. यावेळेला चेंडू उडालाय, मात्र इथे चेंडू येईल का हाताशी, तो गेला तो आकाशी आणि आला हाताशी. सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल टिपलाय. ओ माय गॉड, फलंदाज बाद. प्रतीकने अशा उंचावल्या होत्या काचकोलीच्या, त्याला परतीचा रस्ता दाखवलाय. झेलच्या रूपात बाद. प्रतीक परततोय डगआउट मध्ये. ज्यावेळेस खेळेल कपिल, एल जी ग्रुप साजरी ज्यावेळेस खेळेल, विवेक देसलेच्या प्रत्येक झेलासाठी किती पारितोषिक आहे? 500 रुपये. तदनंतर
विवेक देसलेच्या प्रत्येक धावेसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. व्यासपीठावर उपस्थित असणारे मान्यवर आमचे जुगलभाई माडसे यांच्या वतीनं विवेक देसलेचे हे पारितोषिक आहे. खास करून देवादादा तुम्ही उपस्थित झालात, आमची मनं तुम्ही कायमच जिंकतात. आज तुम्ही उपस्थित आहेत, आपलं सहर्ष स्वागत. आपल्याला विनंती आहे देवादादा आपण यायचं व्यासपीठावर. काल भूलचुकीने आम्ही सांगितलं की देवादादा या व्यासपीठावर, देवादादा या व्यासपीठावर. तुमच्या बाजूला जे मान्यवर आहेत ना, त्यांनी काल कमीत कमी 2,500-3 हजार रुपयाची उधळण केलेली आहे. ती फक्त कपिल शेंडे साडी. देवादादा आपण यायचं व्यासपीठावर, आपलं सहर्ष स्वागत. ओ टू कॉमेंटर बॉक्स आमचे मनोजदादा कारबे सर. येस, धन्यवाद निखिल सर. इथे निलेश आणि अनिकेतची जोडी आहे पाहतो मैदानामध्ये. 3 षटकाची समाप्ती झाली. प्रेक्षकांनो, मॅच इथे पूर्णपणे निसटली, हातातून निसटत चाले म्हणू शकतो आपण. ती म्हणजे काचकुरी संघाच्या पासून दूर चाले, तोंडली संघाकडे वळले. त्याचं कारण की तोंडली संघ मजबूत स्थितीमध्ये आहे. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी इथे 30 धावांची गरज. 6-30. सौरभजी आगविले सर, आपल्याला विनंती आहे की देवादादा पडवळ साहेबांचा सन्मान करावा. या आपल्या बॅट्समॅनवरती इथे हा क्रॅकिंग ऑफ चा प्रयत्न केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होतोय, तिथे फिल्डर पोचलाय, काय कव्हर केलंय. त्या दरम्यान 2 धावांची प्राप्ती. परंतु आता 2 नव्हे तर प्रत्येक चेंडूमध्ये षटकार कसा येईल हे प्रयत्न केले पाहिजेत, कारण 6 मध्ये 30 पाहिजे होत्या. जे शेंडे यांना काल ऑनलाईन देवा पडोले यांनी 3,000चं बक्षीस ऑनलाईन पाठवलं होतं. इथे पंच सांगतायत चौकार चेक करायचा आहे, हाय की नाही. येस, तिथे कव्हर केलं गेलं, पण तो बाउंड्री लाईनला, तिथे बाउंड्री लाईन लांब असल्यामुळे पंच जे पाहतोय आपण त्यांना काहीशी शंका आहे. आणि बघा हा ड्राईव्ह आपण पाहिलाय, चेंडू थोडासा अवे फ्रॉम द बॉडी होता, त्याला ऑन द टोच्या जवळ मिडल केला आणि तिथे 2 फिल्डर पोहोचले, त्याच्यामध्ये चेंडू टप्पा पडला, मोठा बाउन्स झाला आणि तिथे मात्र एक्झॅक्टली दुसऱ्या फिल्डरने बॅकअप सुद्धा दिलंय. परंतु आता तिसरे पंच मायबाप ठरवतील काय करायचं, कारण थोडासा एक व्हर्टिकल जो तिथे बांबू आहे तो आडवा आलाय आणि नाही दुसऱ्या अँगलने पाहायला मिळतं. येस येस, इथे कमी जिथे तिथे आम्ही असे माऊली इव्हेंटवाले सांगतायत सेव्ह आहे सर, सेव्ह आहे, नो बाउंड्री. वाह, क्या बात आहे. हर्षल भाई, हर्षलजी टोपले, क्या जबरदस्त एडिटिंग आहे सर. तुम्ही फक्त मागा, आम्ही देणार. इथे वाईट दिलाय पंचांनी, वाईटनी नोनी तुम्हाला विजय साकार होणार नाही मित्रांनो. धावसंख्या 28, 6 गडी बाद, टार्गेट 55 आहे, म्हणजे अजून 27 पाहिजेत जिंकण्यासाठी. 3 चेंडूमध्ये 3-27. ISP चे 3 नवे मारावे लागतील. नवा अजून इथे नाहीये, तानाजी आगवले साहेबांनी नवा ठेवला नाहीये इथे अजून. येणाऱ्या का आपल्या ग्रामीण स्पर्धेत सुद्धा नवा असेल मित्रांनो, एक आपण दोर वाढू त्यावेळेला. नव्यासाठी आलाच पाहिजे नवा. इथे वाईड आलाय. गोलंदाजाला वाटतं की काहीतरी बोनस द्यावे अशी अपेक्षा असं वाटतंय गोलंदाजाची. तोंडली संघ त्याच्या मनाला थोडंसं भावलंय. इथे मात्र मोठा फटका मारचा ना, तिथे फसलाय नाही, चेंडू लँड होते तिथे, परंतु सुरक्षित आहे. तोंडली संघ अगदी सुरक्षित आहे, भक्कम स्थितीमध्ये आपण पाहतोय आणि काचकोली संघ बॅकफुटला आहे. सामन्याचा आनंद सुद्धा घेतात आमचे लाडके SB ब्रिकचे सुरेशजी बांगर सर, आमचे परम मित्र. कुठेही स्पर्धा असो त्यांचा फोन येतो आणि या परिसरात आल्यानंतर ते मला नेहमी अगदी सांगत असतात की मला फोन तर करायचा, मला फोन का नाही केला. आपण हे मैत्रीचं प्रेम आहे सुरेश बांगर साहेबांचं. इथे मात्र आपण काय पाहतो तर विजयाकडे वाटचाल करतोय जय हनुमान तोंडली संघ. फार मोठा फरक आहे मित्रांनो, अजून 25 धावा पाहिजेत आणि चेंडू शिल्लक आहेत तिथे 3-25. इथे शरीर भाषा बघा बॅट्समनची. आणि जुगलजी माडशे साहेबांचा एक मेसेज आम्हाला आला की मी शेवटच्या सामन्यापर्यंत बक्षीस देऊनच जाणार, असे त्यांनी मानसिकता सांगितले. म्हणजे एक तुम्हाला ऊर्जा इथे शेवटपर्यंत प्राप्त राहणार आहे. जोपर्यंत जुगलसेठ माडसे असतील तोपर्यंत इथे बक्षाची खैरात असेल. धावाची खैरात इथे होत नाही, फक्त दिशा दिली जेंटल टच सिंगल साठी. कारण त्यांना विवेक देसलेवरती बक्षियांची खैरात करायची आहे, हा त्यांचा उद्देश आहे. झाला सामना समाप्त झाला. मॅच विन केले जय हनुमान. जय हनुमान तोंडली संघ विजयी झालेला आहे. जय बोलो हनुमान की.
हडलक टफलक टीम काचकोली या टॉस साठी लगेचच तोंडलीचा कॅप्टन